शहर के गांधी चौक परिसर में चंद्रपुर शहर कांग्रेस ने अपना आक्रोश जताया। इस समय कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। किस संदर्भ में यह आंदोलन किया गया, देखते हैं इस खबर में। नीट पेपर लीक होने के मामले को लेकर चंद्रपुर शहर जिला कांग्रेस रास्ते पर उतरी है। गौरतलब है कि बीते दिनों हुई नीट परीक्षा के चलते पेपर लीक होने का मामला सामने आया था, जहां 5 छात्रों ने आत्महत्या कर ली थी, जिससे मृतक छात्रों के परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा था। इन्हीं छात्रों को न्याय दिलाने के लिए आज चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के कार्यकर्ताओं ने रास्ते पर उतरकर नीट पेपर लीक होने के मामले का जाहिर निषेध करते हुए शहर के गांधी चौक परिसर में आक्रोश आंदोलन किया। इस समय कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। इस निषेध प्रदर्शन के दौरान जिलाध्यक्ष चंद्रपुर शहर संतोष लहामगे ने आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए प्रधानमंत्री की और शिक्षा मंत्री का इस्तीफा लेने की मांग की। आजचा आम्ही आंदोलन शहर काँग्रेस जिल्हा शहर काँग्रेस कमिटी तर्फे घेतलेला आहे। नीट पेपर जो फुटलेला आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। आजच्या आंदोलनाचं या पेपर लीकमुळे आज पूर्ण भारतामध्ये जी नामुष्की सरकारची झालेली आहे। जे विद्यार्थी आज 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते, त्यांना आज रिपरीक्षा द्यावं लागणार आहे। अशा या सरकारच्या जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची काँग्रेसची मुख्य मागणी आहे। आजच्या या आंदोलनाच्या मार्फत आम्ही मोदीजींना सांगतोय की तुम्ही आपल्या मंत्र्याचा, शिक्षण मंत्र्याचा त्वरित राजीनामा घ्यावा। आज तुम्ही जोपर्यंत राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही काँग्रेसतर्फे हे आंदोलन असेच सुरू ठेवू। धन्यवाद। नीट परीक्षा को लेकर कई छात्रों के भविष्य के सपने होते हैं, लेकिन अगर ऐसा ही चलता रहा तो छात्रों का भविष्य तो अंधेरे में जाएगा ही, वहीं छात्रों की आत्महत्या जैसे मामले थमने के बजाय और बढ़ेंगे। इस मामले पर अपना आक्रोश जताते हुए महिला जिलाध्यक्ष कांग्रेस कुंदा जेनेकर ने भी अपनी तीव्र प्रतिक्रिया दी। शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष लहामगे यांच्या नेतृत्वामध्ये नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ हे आजचं आंदोलन घेण्यात आलेलं असून आपण सर्वजण बघत आहेत की येत्या 10 वर्षामध्ये कितीतरी वेळा नीटचा पेपर फुटलेला आहे आणि 22 लाखहून जास्त विद्यार्थी या पेपर परीक्षेला बसलेले होते। आज आपण बघतो की देशातील लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न या परीक्षेच्या मागे होतं आणि भविष्यामध्ये आम्ही डॉक्टर बनू असा त्यांचा हेतू होता आणि हा हेतू जर विद्यार्थ्यांचा जर साध्य होत नसून त्यांच्या जर भविष्याची जर खेळ होत असेल तर आम्ही या देशाच्या सरकारचा म्हणजे भाजप सरकारचा आम्ही धिक्कार करतो, शिक्षण व्यवस्थेचा धिक्कार करतो आणि आमची प्रमुख मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महत्त्वाचं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान तर आहेच आणि ज्या 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या 5 विद्यार्थ्यांच्या परिवाराचं पुनर्वसन झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत यांची या देशातून हकालपट्टी झाली पाहिजे, या आंदोलनामधून आमची मागणी आहे। हे आंदोलन इथेच न थांबता यापेक्षा गंभीर होऊ शकतं, त्यामुळे आमची ही प्रमुख मागणी सरकारने मंजूर करावी। इस समय चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के कार्यकर्ता एवं पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।